नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची प्रॉपर्टी बघणार आहोत, ती म्हणजे आहे फ्लेक्स. ह्याच्यामध्ये आपण डिस्प्लेची फ्लेक्स ही प्रॉपर्टी बघणार आहोत. तर मी काय केलं आहे माहिती आहे का, मी एक क्लास बनवला आहे, डिव क्लास बॉक्सेस. ठीक आहे. या बॉक्सेस क्लासमध्ये अनेक डिव आहेत. त्या प्रत्येक डिवचा क्लास बॉक्स आहे. त्याशिवाय त्यांना ब्लू, रेड, ग्रीन, ब्लॅक असे ओळीने मी काय केलेत क्लासेस दिलेले आहेत. आणि ब्लू कलरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये ब्लू लिहिलाय आणि त्याचा सिरियल नंबर टाकलाय. रेड 2, ग्रीन 3, ब्लॅक 4 असे मी काय केलेत ओळीने सिरियल नंबर्स टाकले आहेत. CSS मध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक बॉक्सला मी 100 विड्थचं हाईट दिली आहे, 100 विड्थची 100 पिक्सल विड्थ दिली आहे आणि कलर व्हाईट ठेवला आहे. त्यामुळे ब्लू, रेड, ग्रीन हे सगळं व्हाईट कलरमध्ये आलेलं आहे. त्याशिवाय ज्याचा क्लास रेड आहे त्याला बॅकग्राऊंड कलर रेड, ज्याचा ब्लू आहे त्याला ब्लू, ग्रीन आहे त्याला ग्रीन आणि ब्लॅक आहे त्याला ब्लॅक, असं मी काय केलं आहे, मी कलरिंग केलेलं आहे. आता जर मी हा पेज जर तुम्ही पाहिलं या पेजवर, तर अशा प्रकारे हे ब्लॉक्स काय झाले ॲडजस्ट झालेले आहेत. याला जर मी राईट क्लिक करून इन्स्पेक्ट केलं तर डिवचं तुम्ही बघू शकता की डिव हा एक ब्लॉक आहे. डिवला डिस्प्ले प्रॉपर्टी बघा ब्लॉक आलेली आहे आणि त्याने अख्खी विड्थ या ठिकाणी काय केलं आहे, आपलं आपण हाईट आणि हे सेट केल्यामुळे तेवढीच घेतली आहे, पण त्याची मुळात डिस्प्ले प्रॉपर्टी काय आहे, ब्लॉक ही आहे. आता आपण काय करणार आहे, आता आपण जो मेन बॉक्सेस हा जो क्लास आहे आपला, हा जो मेन बॉक्सेस क्लास आहे ज्याच्यामध्ये आपले वेगवेगळे बॉक्स आहेत, त्या बॉक्सेस क्लासला मी डिस्प्ले काय देणार आहे, फ्लेक्स देणार आहे. सो डॉट बॉक्सेस, सो बॉक्सेसला प्रॉपर्टी टाकण्याच्या आधी आपण बॉक्सेसला काय डिस्प्ले प्रॉपर्टी आहे ते बघूया. सो मी बॉक्सेस निवडतो इथं. सो बॉक्सेसचं तुम्ही बघू शकता की त्याने फुल विड्थ आपल्याला घेतली आहे आणि डिस्प्ले त्याची प्रॉपर्टी आहे ब्लॉक. ठीक आहे, डिस्प्ले प्रॉपर्टी त्याची ब्लॉक आहे. आता मी त्याला देतो फ्लेक्स. सो डिस्प्ले फ्लेक्स, डिस्प्ले काय केली, फ्लेक्स केली. फ्लेक्स केल्याबरोबर तुम्ही बघू शकता की काय झालं, ते इलेमेंट सगळे एका लाईनीमध्ये बसले, एका लाईनीमध्ये बसले. पण आता झालंय काय माहिती का, मी जर हे इन्स्पेक्ट केलं तर आपण बघू शकतो की हे बॉक्सेसमध्ये आता गॅप नाही आहे, काही नाही आहे, सगळे एकमेकांना काय झाले आहेत, चिकटून लागलेले आहेत, पण सगळे एका रेषेमध्ये लागले आहेत. पण जर मी आता स्क्रीन साईज आता छोटा मोठा केला थोडासा, इथं आपल्या डेव्हलपर टूल्समध्ये ना, हा जिथं ॲरो आहे त्याच्या शेजारी ना एक असं कम्प्युटर आणि मोबाईलचं चित्र आहे. ह्याला जर मी क्लिक केलं तर तो काय होतो, छोटा होतो. म्हणजे मोबाईलवरती कसं दिसेल हे आपल्याला कळतं. सो मी 100% करतो किंवा जास्तच करूया, 200% करूया. इथं जर आता आपण हा प्रत्येक बॉक्स पाहिला तर त्याचं बघा, आता ब्लूचं आले 60.25 पिक्सल बाय 100, ह्याचं पण 60.25. म्हणजे झालं काय माहिती आहे का, की जसं माझा स्क्रीनचा साईज कमी झाला तसं त्याने काय केलं, माझे बॉक्सेस काय केले, कॉम्प्रेस करायला चालू केलं. पण मी तर काय केलं, 100 पिक्सल ठेवलंय. आता मोठ्या स्क्रीनवर ते बसतंय म्हणून त्याने 100 पिक्सल घेतलं, पण जसा स्क्रीन छोटा होत गेला तसं काय केलं त्याने, एलिमेंट्स कॉम्प्रेस करत गेला तो. तर हे आहे म्हणजे फ्लेक्समध्ये काय करतो, फ्लेक्समध्ये तो सगळे आयटम्स एका रेषेत बसवण्याचा प्रयत्न करतो. एका रेषेत बसवून तो काय करतो, त्याची विड्थ काय करतो, कमी जास्त करतो, जेणेकरून ते आयटम एका रेषेमध्ये बसावेत. आता जर तुम्ही पाहिलं तर ओळीने आपले आयटम्स लागले आहेत, 1 2 3 4 या सिरियल नंबरने आपले आयटम्स लागलेले आहेत. तर फ्लेक्समध्ये अजून एक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे फ्लेक्स डायरेक्शन. सो फ्लेक्स डायरेक्शन आपण जर रो रिव्हर्स केली तर काय होते बघूया. फ्लेक्स डायरेक्शन जर आपण रो रिव्हर्स केली तर तुम्ही बघू शकता आयटम्स आता उलटे लागलेत. 16, 15, 14, 13, 12 या क्रमाने ते आयटम लागले. मग डिफॉल्ट प्रॉपर्टी कुठली असते, तर डिफॉल्ट प्रॉपर्टी असते रो. फ्लेक्स डायरेक्शन बाय डिफॉल्ट रो असते. जेव्हा रो होते त्यावेळी तुम्ही बघू शकता की 1 2 3 4 ने लागलेत. ज्यावेळी रो रिव्हर्स करतो आपण त्यावेळी ते काय होतात, 16, 15, 14 याने लागतात. बरं, जसं रो आणि रो रिव्हर्स आहे तसं अजून एक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे कॉलम. ज्यावेळी मी कॉलम प्रॉपर्टी सेट करतो त्यावेळी ते काय लागतात, एलिमेंट्स उभे स्टॅक होतात, कॉलममध्ये स्टॅक होतात. 1 2 3 4 5 6 या क्रमाने ते उभे स्टॅक झालेले आहेत. पण जर मी ते आता केलं कॉलम रिव्हर्स तर काय होते बघूया. इथं रिफ्रेश करतो हे पेज.
तुम्ही इथं बघू शकता की ते इलिमेंट्स आता उलट्या क्रमाने लागले आहेत, पण कॉलममध्ये लागलेले आहेत. ठीक आहे. सो फ्लेक्स डायरेक्शनमध्ये 4 प्रॉपर्टी येतात. त्यातली डिफॉल्ट प्रॉपर्टी आहे रो, रो, रो रिव्हर्स, कॉलम आणि कॉलम रिव्हर्स. सो मी आता इथं काय करतो, मी इथं परत रो करतो. ठीक आहे. आणि माझे ते इलेमेंट्स काय होतील, एका रेषेमध्ये लागतील. सो आपण डिस्प्ले फ्लेक्स पाहिलं, आपण त्यानंतर फ्लेक्स डायरेक्शन पाहिलं. आता पुढची प्रॉपर्टी आहे फ्लेक्स रॅप. ते काय आहे बघूया. सो फ्लेक्स डॅश रॅप. फ्लेक्स डॅश रॅपमध्ये काय काय प्रॉपर्टी येतात, तर एक आहे रॅप. रॅप केल्यावरती काय होते बघूया. रॅप केल्यावरती तुम्ही बघू शकता की आता फ्लेक्सने प्रयत्न काय केला माहितीये का, त्याने प्रयत्न असा केला की एका रेषेत मला इलेमेंट्स नाही बसवायचे आहेत. म्हणजे मला एका रेषेत इलेमेंट्स बसवायचे आहेत, पण मला काय करायचंय, मला त्याचा साईज पण ठेवायचा आहे. सो मी जर परत या पोझिशनला गेलो, मोबाईल व्ह्यूवरती माझ्या गेलो, तर आता त्याने काय केलं, माझा प्रयत्न आहे की मला एका रेषेत बसवायचे आहेत, पण मी त्यासाठी साईजला कॉम्प्रोमाइज करणार नाही. मला जर दुसऱ्या रेषेत जावं लागलं तर मी दुसऱ्या रेषेत जाईन, असं या ठिकाणी काय झालं, फ्लेक्सने डिसाईड केलं. सो ज्यावेळी आपण फ्लेक्स रॅपला सेट करतो त्यावेळी काय होतं, इलेमेंट्सची साईज तो मेंटेन्ड ठेवतो. इथं जर आपण आता नो रॅप केलं तर तो काय करतो, नो रॅपला तो इलेमेंट्स कॉम्प्रेस करतो. रॅपला तो काय करतो, इलेमेंट्स आपले कॉम्प्रेस करत नाही. ठीक आहे. त्यानंतर अजून एक पुढची प्रॉपर्टी बघूया, ती म्हणजे गॅप. गॅप आपण लेट्स से आपण 20 पिक्सलला ठेवूया. गॅप 20 पिक्सलला ठेवल्यावर तुम्ही बघू शकता प्रत्येक इलेमेंटमध्ये आता रो आणि कॉलममध्ये 20 पिक्सलची गॅप आलेली आहे. सो मी काय करतो, या लेआउटवरनं नॉर्मल लेआउटला जातो, रिफ्रेश करतो. आता गॅप केल्यावर त्याला जाणवलं की मोठ्या स्क्रीनवर पण सगळे इलेमेंट बसत नाही आहेत. सो तो काय आला, दुसऱ्या रोवरती आला. सो आता जर मी इथं इन्स्पेक्ट केलं बॉक्सेसला, तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक रो आणि कॉलममध्ये 20 पिक्सलची गॅप पडलेली आहे. ठीक आहे. सो हे आहे गॅप. गॅपने आपण इलेमेंट्समधलं अंतर व्यवस्थितरित्या हँडल करू शकतो. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे जस्टिफाय कंटेंट. सो जस्टिफाय कंटेंट बघण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की फ्लेक्समध्ये 2 प्रकारचे ॲक्सिस असतात. एक असतो मेन ॲक्सिस, म्हणजे जो आडवा जातो, जो असतो मेन ॲक्सिस. म्हणजे आपला जो एक्स ॲक्सिस असतो ग्राफमध्ये, त्याला आपण फ्लेक्सच्या भाषेमध्ये मेन ॲक्सिस म्हणतो. आणि जो वाय ॲक्सिस असतो, जो उभा असतो, म्हणजे मी इथं काढून दाखवतो तुम्हाला. सो हा जो आडवा ॲक्सिस आहे आपला, जो एक्स ॲक्सिस आहे, त्याला आपण मेन ॲक्सिस म्हणतो. जो हा उभा ॲक्सिस आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस ॲक्सिस म्हणतो. ज्यावेळी आपण रो वापरतो फ्लेक्स डायरेक्शनला, त्यावेळी फ्लेक्सची डायरेक्शन ही असते, ही डायरेक्शन असते, आणि क्रॉस ॲक्सिसची डायरेक्शन ही असते. ज्यावेळी आपण मेन ॲक्सिस रिव्हर्स करतो, म्हणजे रो रिव्हर्स करतो, त्यावेळी त्याची डायरेक्शन काय होते, रिव्हर्स होऊन जाते. आणि तसंच कॉलम आणि कॉलम रिव्हर्सच्या बाबतीत क्रॉस ॲक्सिसची डायरेक्शन बदलते. सो आपल्याकडे 2 ॲक्सिस आहेत. एक आहे क्रॉस ॲक्सिस, एक आहे मेन ॲक्सिस. मेन ॲक्सिस म्हणजे आपला एक्स ॲक्सिस, म्हणजे हा, आणि क्रॉस ॲक्सिस म्हणजे आपला वाय ॲक्सिस. सो हे 2 ॲक्सिस आपले लक्षात ठेवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण जस्टिफाय कंटेंट काय आहे हे आपण बघूया.